तिकडचे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, तिकडचे आमचे पदाधिकारी असतील, नगरसेवक, त्यांच्याबरोबर पक्षाची परिस्थिती काय आहे त्या त्या नगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये आणि नगरपंचायतीमध्ये याचा आढावा जो आहे तो घेण्यात येतोय. कशा प्रकारे पक्षाची तयारी त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला वाटतं याचा फायदा जो आहे तो येणाऱ्या नगर परिषदे आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नक्की होईल. पक्षाला कुठे कुठे बळ जे आहे हे पदाधिकाऱ्यांना द्यायचं आहे, कार्यकर्त्यांना द्यायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक जे आहे, नगराध्यक्ष जे आहेत हे महायुतीचे कसे निवडून येतील याच्यावरती त्यांचा भर आहे. मागणी आहे आणि ठिकाणी स्वबळाची भाषा केली जाते, या संदर्भात काय म्हणतात? बघा, ह्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नेत्यांच्या निवडणुका झाल्या. आज कार्यकर्त्यांना कुठे वाटतं की महायुती झाली पाहिजे, कुठे वाटतं की बाबा स्वतंत्र लढलं तर पक्षाची ताकद वाढेल. आम्हाला त्यांना जो गेले अनेक वर्ष, तुम्हाला माहिती आहे की निवडणुका गेले की काही वर्ष जे आहेत ते झाले नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तिकडचे जे नगरसेवक होते किंवा होणारे नगरसेवक जे इच्छुक आहेत त्यांना देखील संधी जी आहे ते कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे. तर त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा आढावा जो आहे तो माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही देऊ आणि अल्टिमेट निर्णय जो आहे हा मला वाटतं मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब घेतील. अनेक ठिकाणी वेगळ्या स्वरूपात विशेषतः ठाणे महापालिकेत अधिक जागा. बघा, मला वाटतं महानगरपालिका असो किंवा नगरपंचायत, नगर परिषदा असो, मॅक्झिमम ठिकाणी महायुती म्हणूनच इलेक्शनला आम्ही सगळे जे सामोरे जाऊ. कुठे एक काही ठिकाणी जे आहे जिथे स्वतंत्र लढायचं आहे, जिथे कार्यकर्त्यांची खरंच खूप मागणी आहे की बाबा दोघांनाही महायुती, बीजेपी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, जिकडे जिकडे मागणी आहे तिकडे जे आहे तो विचार केला जाईल. शंभर टक्के वाढणार, कारण की काँग्रेसच्या बळावरती जे काही लोकसभेच्या जागा मिळाल्या युबीटीला किंवा जी काही मतदान त्यांना लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मिळालं हे स्वतःचं नव्हतंच, हे काँग्रेसचं मतदान जे आहे त्यांना मिळालं. आणि आता काँग्रेसला बाजूला ठेवून कोणाबरोबर दुसऱ्याबरोबर जे आहे ते चूल मांडण्याचं काम हे करतायत. तर साहजिक आहे काँग्रेस त्याच्यावरती आक्षेप जे आहे ते घेणारच आहे. मी ना इकडे कोणाला आकडा वगैरे सांगायला आलो नाही. मुंबई MMR रिजन असेल किंवा महाराष्ट्र असेल, मॅक्झिमम ठिकाणी जे आहे हे महायुतीचे जे आहे हे महापौर बसतील, नगराध्यक्ष बसतील. आता थोडे दिवस जाऊ दे ना. कॉन्फिडन्स त्यांना विधानसभेमध्ये पण होता की काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परिवारासह एकत्र झाले असं वारंवार म्हटलं जातं की याचा परिणाम शिवसेनेवर अधिक. बघा, लोक ना खूप हुशार आहेत. ज्या लोकांनी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं, कधी मराठी माणसाबद्दल विचार केला नाही. मराठी माणूस जो या मुंबईमधून गेला डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारापर्यंत, तेव्हा यांना मराठी माणसाची आठवण झाली नाही. जेव्हा लोक ट्रान्झिटमध्ये गेले, अनेक वर्ष राहत होते, BDDचा विषय होता, तो कधी यांनी सोडवला नाही. रमाबाई नगरचा विषय होता. त्याचबरोबर बँड्रामधील काही जे आहेत ते गृहसंकुल आहेत जे ट्रान्झिटमध्ये राहतात गेले अनेक वर्ष, त्यांच्याबद्दल कधी विचार नाही आला नाही. पण यांचा विचार कोणी केला? यांचा विचार केला महायुतीच्या सरकारने. जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा गृहनिर्माणमध्ये वेगवेगळ्या पॉलिसीज घेऊन आणण्याचं काम आपण केलं. परवाच तुम्ही बघितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी रमाबाई नगरचं जे 7,000 पेक्षा जास्त कुटुंब आहे त्यांच्या घरांचं भूमिपूजन केलं. त्याचबरोबर मागाठाणेमध्ये गेले अनेक वर्ष जो रिडेव्हलपमेंटचा प्रकल्प, जो SRचा प्रकल्प मार्गी लागत नव्हता, त्याला मार्गी लावण्याचं काम आणि त्याच्याबरोबर त्याची जबाबदारी पूर्णपणे सरकार घेतंय. हे तर अगोदर पण होऊ शकत होतं, तुम्ही तर केलं नाही. तुम्ही फक्त मराठी लोकांकडे जे वोट बँक म्हणून पाहिलं, तर मराठी लोकांना खऱ्या अर्थाने परत मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आहे ते महायुतीचं सरकार या ठिकाणी करते. आणि लोक खूप हुशार आहेत की जे मराठीच्या नावावरती, मराठी माणसांच्या नावावरती फक्त स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र येतात. ते काय दिवाळीला येऊ दे, का होळीला येऊ दे, का कशाला येऊ दे, त्याचा काही परिणाम जो आहे हा लोकांवरती होणार नाही. लोक जे आहेत येणाऱ्या काळामध्ये
मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा जो आहे तो फडकवतो. शिवसेनेकडून आता त्यांना तेच माहिती नाही की कोणाच्या हातामध्ये स्टेरिंग द्यायचं ते कन्फ्युजन झालेलं आहे. ड्रायव्हर सारखा बदलतोय. आनंद शिधा बंद असते की आपल्या सेनेकडनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये भागामध्ये लोकांच्या घरी शिधा पोहोचवला जातोय, धान्य पोहोचवलं जातोय, दिवाळीचं साहित्य जे आहे ते पोहोचवलं जातं. त्याविषयी माहिती तुम्हाला माहिती असेल की ह्या सगळ्या ओला दुष्काळानंतर शिंदे साहेब स्वतः गेले आणि स्वतः त्यांनी दसरा मेळाव्यामध्ये सगळ्यांना आवाहन केलं की सगळ्यांचा संसार जो आहे हा परत ट्रॅकवरती आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण जो आहे हा दसरा देखील त्यांच्या बांधावरती जाऊन साजरा करा आणि नंतर देखील जे आहे हे शिवसेनेच्या माध्यमाने लोकांपर्यंत मदत जे आहे ते पोहोचवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. श्रीकांत जी, निकाय चुनाव से पहले कार्यकर्ता जो है मिलने के लिए आए हैं, आज की बैठक वो शुरू क्या रहेगी, क्या कुछ चर्चा? हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में और हमारे सभी नेता रामदास भाई कदम हो, आनंदराव अडसूळ जी हो या गजानन कीर्तिकर हो या मीनाताई कांबळे हो, इनके नेतृत्व में ये बैठक सब यहाँ पर चल रही है. और मराठवाड़ा हो, पश्चिम महाराष्ट्र हो, उत्तर महाराष्ट्र या विदर्भ हो, आज पश्चिम महाराष्ट्र की यहाँ पर मीटिंग है. इसके पहले बाकी सब रीजन की मीटिंग हो गई. सभी पदाधिकारियों से, सभी नेताओं से, हमारे जिला प्रमुख है, तालुका प्रमुख है, उनसे जानने की कोशिश हम कर रहे हैं कि किस प्रकार से इस स्थानीय निकाय चुनाव की तैयारी हम सभी लोग कर रहे हैं. पार्टी कर रही है. पार्टी की ताकत कहाँ कहाँ मजबूत है, पार्टी को और ताकत हमारे पदाधिकारियों को कहाँ देनी है, तो इसके ऊपर पूरे दिन भर चर्चा होती है, डिस्कशन होता है. और मुझे लगता है कि आने वाले समय में शिवसेना की ताकत जो है और बढ़ेगी और महायुति के ज्यादा से ज्यादा नगर अध्यक्ष इस महाराष्ट्र में कैसे चुनकर आए, महापौर कैसे चुनकर आए और जिला परिषद के अध्यक्ष कैसे चुनकर आए, इसके ऊपर हम लोग काम करते हैं. साहेब गेले 2-3 दिवस हिंदी होने दो ना सर, हिंदी होने दो. श्रीकांत जी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ये कहा कि जब 2014 में वो सत्ता में आए थे तो नक्सलवाद से पूरे देश भर में 125 जिले प्रभावित थे और आज नतीजा ये है कि वो संख्या 11 तक आ गई है, 125 से 11 तक. महाराष्ट्र में गढ़चिरौली में आत्मसमर्पण किया. ये बहुत बड़ी जीत हमारी सरकार की है, नरेंद्र मोदी सरकार की है. और मुझे लगता है जिस तरीके से, जिस तेजी से हम डेवलपमेंट कर रहे हैं, जिस तेजी से भारत आगे बढ़ रहा है, जिस तेजी से भारत आज चौथी बड़ी अर्थव्यवस्था बन चुका है, उसी के साथ में नक्सलवाद को खत्म करने का काम माननीय मोदी जी के नेतृत्व में हमारे गृह मंत्री अमित शाह जी बड़ी जोरों शोरों से कर रहे हैं. इसलिए आज ये आंकड़ा घटकर 11 पे आ गया. और महाराष्ट्र का आपको उदाहरण मैं दूं, महाराष्ट्र में भी जिस गढ़चिरौली को हम नक्सलग्रस्त अफेक्टेड एरिया मान रहे थे, आज वो स्टील हब बन रहा है. जब शिंदे साहब मुख्यमंत्री थे, पालक मंत्री थे, तभी भी उन्होंने इनिशिएटिव लिया. और आज मुख्यमंत्री हमारे देवेंद्र फडणवीस जी है, उनके नेतृत्व में हम आगे बढ़ रहे हैं. लोगों को रोजगार जो है वहां पर प्राप्त हो रहा है. तो हमारी सरकार कितनी सीरियस है नक्सलवाद को लेकर, ये आपको इस आंकड़ों से जो है पता चल सकता है. कल राज ठाकरे और उद्धव ठाकरे साथ दिखे, दोनों के परिवार ने मिलकर दीपोत्सव का इनॉग्रेशन किया. दोनों भाइयों का साथ आने पर शिवसेना पर क्या फर्क पड़ेगा लोकल बॉडी में? तो मुझे लगता है कि लोग बहुत समझदार है, वोटर्स बहुत समझदार है कि जिन मराठी वोटर्स के लिए, जिस मराठी लोगों के लिए इन्होंने कभी कुछ किया नहीं, जब पूरी ताकत थी इस मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन में, 25 साल तक इन्होंने राज किया है यहाँ पर, लेकिन मराठी आदमी जो है वो गया, कर्जत गया, कसाड़ा गया, बदलापुर गया, वो मुंबई से बाहर चला गया क्योंकि उसको घर की परिस्थिति, घर यहाँ पर नहीं मिले, घर रीडेवलपमेंट में फंसे हुए थे. लोग ट्रांसिट में 14-14 साल रह रहे, तभी इनको मराठी लोगों की याद नहीं आई. मराठी आज मराठी के नाम पर ये दोनों लोग साथ में आ रहे हैं. तो मुझे लगता है लोग बहुत होशियार है. आज लोगों का घर का विषय देखिए, किसी भी मध्यम वर्ग का एक सपना होता है कि हमारा खुद का घर हो, छत हो. आज जिन लोगों को आपने ट्रांजिट में 14-14 साल रखा, आपके घर के बगल में ट्रांजिट है, आपको उनकी कभी याद नहीं आई, लेकिन इन लोगों की याद, इन लोगों को न्याय देने का काम महायुति की सरकार ने किया. बीडीडी 4 का विषय हो, वहां पर रिडेवलपमेंट आप देखते होंगे. रमाबाई नगर का सबसे बड़ा विषय, 7,000 से ज्यादा घरों का विषय, परसों माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उप मुख्यमंत्री महोदय, इनके नेतृत्व में, इनके हाथों से शिलान्यास वहां पर हुआ और उसकी पूरी जिम्मेदारी सरकार ने ली. तो इसके पहले कभी भी मराठी लोगों की याद इनको नहीं है. तो लोग बहुत समझदार हैं कि कौन हमारे लिए
कौन हमारे लिए खड़ा है, और लोग इसका रिजल्ट जो है, जैसे विधानसभा में लोगों ने रिजल्ट दिया महायुति को, वैसे ही बीएमसी और बाकी स्थानीय चुनाव में महायुति के साथ लोग खड़े सर, रहेंगे। केंद्र सरकार नक्सलिज्म को खत्म करने के लिए सीरियस है, लेकिन कांग्रेस सरकार आरएसएस को खत्म करने के लिए लगातार डिमांड कर रही है। एक ताजा मामला सामने है जहां पर आरएसएस की शाखा में अटेंड करने के लिए एक ऑफिसर को सस्पेंड कर दिया। देखो, मुझे लगता है कि जिस तरीके से आरएसएस हो या हमारी महायुति हो, जिस तरीके से काम कर रही है, ये कांग्रेस को हमेशा कई सालों से वोट बैंक की राजनीति पर उन्होंने राज किया, काम किया, इसलिए चुनकर आए। आज डायनामिक्स बदल रहे हैं, लोग समझदार हो गए, तो इसलिए ये इनसिक्योरिटी होगी उनको। सर, संजय राउत का बयान है उनका, अरे जाने दो उनको यार। दोनों गेले 2-3 दिवस तुम्ही आढावा घेताय, अनेक ठिकाणी इच्छुक भरपूर प्रमाणात आहे, त्यांचं प्रेझेंटेशन मी तुम्हाला देतो, अडचणी येत आहेत का नक्की मिळण्याचे, पण भरपूर इच्छुक आहेत, तरी वाद वाढते ना नाही, वाद वगैरे काही नाही. या बैठकीचा जो उद्देश आहे हे जाणून घेणं आहे की कुठल्या कुठल्या नगर परिषदेमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये ताकद आपली आहे, कुठल्या कुठल्या इथे लोकांना जे युती करायची आहे. काही लोकांचं म्हणणं असतं की बाबा स्वतंत्र लढलं पाहिजे, काही लोक म्हणतात की युतीमध्ये गेलं पाहिजे. तर या सगळ्यांचा आढावा जो आहे तो घेण्याचं काम आम्ही लोक करतोय, आणि अल्टिमेट निर्णय जो आहे हा मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेतात. जेव्हा इच्छुक भरपूर असतील आणि असोसिएशन घेईल, त्यावेळी कशा पद्धतीची सिच्युएशन हँडल करणार? बघा, ग्रुप लेवलचे कार्यकर्ते इन्व्हॉल्ड असं काही नक्कीच या ज्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्ते गेले अनेक वर्ष थांबलेले आहेत की निवडणुका कधी होतील. आज निवडणुका लागलेल्या आहेत, तर कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे हे म्हणणं देखील जे आहे हे पूर्णपणे ऐकलं जात आहे, आणि त्याची नोटिंग करून जे आहे ते शिंदे साहेबांना सांगितलं जाईल. आणि नक्कीच हे कार्यकर्त्यांना लोकल लेवलला पाहिजे त्याचा देखील विचार जो आहे तो पक्ष सर, महानगर जागांचा प्रस्ताव आपण ठेवलेला आहे, अरे बाबा, किती जागा अपेक्षित आहे? चुकीच्या माणसाला तो सर, विचार. महानगर पालिका में क्या यूबीटी और मनसे की एक होने से थाने में आपके घर में कोई असर पड़ेगा? क्या तो अरे है वो लोग? आपने भी वापस वो सवाल जो है घुमा के पूछा. मैंने थोड़ी देर पहले उसका उत्तर दिया कि कुछ लोगों को सपना जो है देखने की आदत है, सपना देखने दीजिए, और 3 महीना है, जनवरी तक इलेक्शन खत्म हो जाएंगे. बघा, काँग्रेसच्या वोट बँक वरती यांनी लोकसभेच्या जागा लढवल्या. ज्या काय जागा यांना मिळाल्या त्या काँग्रेसच्या वोट बँक मुळे मिळाल्या, म्हणून यांच्या मिरवणुकीमध्ये पण आपण बघितलं कुठले कुठले झेंडे जे आहे ते नाचवले. विधानसभेमध्ये देखील यांना जे आहे काँग्रेसमुळे जे काय थोडं काय मिळालं ते काँग्रेसच्या वोट बँक मुळे मिळालं. आज काय झालं, यांना आता कन्फ्युज झाले की आता काँग्रेस बरोबर राहायचं का अजून कोणाला घ्यायचं. बरोबर, ज्या पक्षाला हे म्हणत होते की संपलेला पक्ष आहे, आज त्याच्याकडे जे आहे सारखं फेऱ्या मारायला लागतंय. तर पण मला वाटतं की हे पब्लिक हे सब जानती है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.